नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या संदर्भात साखळी भागीदार बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये ॲमेझॉन, बिग बास्केट व फ्लिपकार्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या उपस्थित होत्या। या बैठकीदरम्यान झालेल्या करारासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, कृषी व पणन प्रणाली समजून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्याने त्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडेल। महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, कृषी विभाग, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन यांच्या वतीने सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठक 2024 चे आयोजन करण्यात आले होते। भागीदारी बैठकीत 15हून अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या व विविध ख्यातनाम विपणन कंपन्या यांच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आले। आजच्या कृषी मूल्य साखळी बैठकीत मका, बाजरी, कापूस, कडधान्ये व सोयाबीन, फळे, भाजीपाला आदी एकूण 60 शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या होत्या। ॲमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसमवेत झालेल्या करारामुळे शेतकरी आपला कृषी माल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहे। कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे सामंजस्य करार झाले असून त्याची आपल्या शेतकरी बांधवांना गरज असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे असे प्रतिपादन देखील यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित झालेल्या मूल्य साखळी भागीदार बैठकीमध्ये बोलताना केले। धन्यवाद।